2028 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 पश्चिम महाराष्ट्रासाठी विकासाची मोठी घोषणा, अजिंक्यतारा संवर्धनासाठी 135 कोटी रुपये। महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्प 2026-27 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन, सिंचन आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत। सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विविध विकास प्रकल्पांसाठी निधी देण्यात आल्याने या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा संवर्धन व सुशोभीकरणासाठी इंडियन रुपी 135 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी परिसराच्या विकासासाठी इंडियन रुपी 133 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या प्रकल्पांमुळे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जतनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून बारामती आणि पुरंदर तालुक्यांमधील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नीरा करा नदी जोड सिंचन प्रकल्प राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। तसेच पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात वृक्ष गणनेसाठी सुमारे इंडियन रुपी 30 कोटींच्या निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव अर्थसंकल्पात नमूद करण्यात आला आहे। याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील ऐतिहासिक वारसा स्थळे व पर्यटन स्थळांच्या विकासासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे। या माध्यमातून पर्यटन सुविधांचा विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा शासनाचा उद्देश आहे। कृषी क्षेत्रासाठी देखील अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना इंडियन रुपी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान, राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 5 प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी IAS अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे। एकूणच पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन, सिंचन प्रकल्प आणि कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणावर भर देत पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।